So the next point is said to be a damped oscillations. As you have seen the angular SHM, linear SHM, their correlation, and their time period in angular case and frequency in a angular case. Next point is very important and easy part of the chapter because most of the numericals are based upon damped oscillations. So damped, we know the conditions for oscillations. Particles performing displacement from mean to extreme, extreme to mean. मग mean पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला गेला आणि एक्स्ट्रीम पोझिशन पासून mean पोझिशनला आला. डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं x, डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं x आणि इथून पार्टिकल जास्तीत जास्त या पोझिशन पर्यंत जाऊ शकतो. पार्टिकल कॅन मॅक्सिमम मूव टू दिस पॉइंट. सो आय कॅन से मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स mean पोझिशन इज इट्स एम्प्लिट्यूड. बघा हेच एक्झाम्पल कशाचं आहे, पेंडुलमचं आहे बरोबर. सो x इज इक्वल टू ए. पेंडुलम परफॉर्म्स ऑसिलेशन्स फ्रॉम इट्स mean पोझिशन. ठीक आहे. मग याचं ॲम्प्लिट्यूडचं व्हेरिएशन विथ रिस्पेक्ट टू टाईम कसं काढणार. टाईम 0 होता त्यावेळेला ॲम्प्लिट्यूड काय होती 0. जसा टाईम वाढत जाईल तसं काय होणार आहे ॲम्प्लिट्यूड इन्क्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता या केसमध्ये एक्झाम्पल बघा. हा जर पेंडुलम घेतला इट परफॉर्म्स ऑसिलेशन्स फ्रॉम इट्स mean पोझिशन. t0ला ॲम्प्लिट्यूड 0, टाईम वाढ केला काय ॲम्प्लिट्यूड त्याची पडत जाणार आहे. सो इट परफॉर्म्स ऑसिलेशन्स आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाईम ऑसिलेशन्स रिड्युसेस टू 0. ओके. म्हणजे जसा टाईम वाढत जाईल तसं ऑसिलेशन वाढत जाणार बट अगेन टाईम इन्क्रीजेस ऑसिलेशन्स ऑफ द पेंडुलम डिक्रीजेस अँड रिड्युसेस टू 0. हे 0 का होतं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ एअर रेजिस्टर्स. कारण जर हेच पेंडुलम जर स्पेसमध्ये ठेवलं जिथं व्हॅक्यूम प्रेझेंट आहे व्हॅक्यूममध्ये कुठल्याही प्रकारचा एअर रेजिस्टन्स नसतो इट परफॉर्म्स ऑसिलेशन्स कंटिन्युअसली. बट इन द मीडियम दॅट इज सेड टू बी एअर मीडियम ऑसिलेशन्स डिक्रीजेस आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाईम. जर हा पेंडुलम स्पेसमध्ये असता तर याचं ऑसिलेशन्स कसं असतं बघा विथ रिस्पेक्ट टू टाईम. x is equal to a. It performs oscillations with a constant amplitude plus extreme minus extreme plus extreme minus extreme. या केसमध्ये बघा amplitude डिक्रीज झाले नाही, amplitude डिक्रीज झाले नाही. So amplitude remains the same even the time increases. So that amplitude and that oscillation of the pendulum in a free space, these oscillations are called as a sustained oscillations. These oscillations are called as a sustained oscillations or it is said to be free. कारण याला कुठल्याही प्रकारचा फोर्स नाही आहे. Sustained oscillations or I can say to be it is as a free oscillations. Free oscillations ला म्हणतात परत sustained oscillations. But in a practical case it is not possible. Practical case ला काय होतं pendulum performs the oscillations and after certain interval of time reduces to 0. मग त्याचं प्रॅक्टिकल केसमध्ये ग्राफ कसा असणार आहे ॲम्प्लिट्यूडचा. पहिला ॲम्प्लिट्यूड जास्त असणार आहे नंतर काय होणार आहे कमी 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 होत जाणार आहे अँड देन ॲम्प्लिट्यूड रिड्युसेस टू 0. सी या ठिकाणी काहीतरी टाईम होता t1 त्यावेळी असणारी ॲम्प्लिट्यूड a1, टाईम t2 त्यावेळी असणारी ॲम्प्लिट्यूड a2 आणि इथं सपोज काहीतरी टाईम आहे tn त्यावेळी ॲम्प्लिट्यूड काय जवळपास 0 झाले. म्हणजे ॲम्प्लिट्यूड बघा काय झालं रिड्युसेस टू 0. ॲम्प्लिट्यूड बघा काय झाले रिड्युसेस टू 0. सो फॉर प्रॅक्टिकल केस इफ एनी ऑब्जेक्ट अंडर व्हायब्रेशन और अंडर ऑसिलेशंस आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम amplitude reduces to 0 value. Is it clear? So the oscillations in which amplitude of body reduced to 0 डायरेक्टली कमी होत नाही हळूहळू कमी होत जाते. पहिला जास्त होती मग कमी 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 होत झाली शेवटी काय झाली ॲम्प्लिट्यूड 0 झाली. सो ॲम्प्लिट्यूड डिक्रीजेस
and reduces to 0, then such type of oscillations are called as damped, decreased. Damped means it is decreased. So such oscillations are called as a damped oscillations. आणि ही जी amplitude बघा A1, A2, A3, A4, A5, AM म्हणजे amplitude कमी कमी होत गेली, त्यामुळे त्या amplitudeला काय म्हणायचं, जी कमी होत गेली with respect to time, it is called as a damped amplitudes. जी amplitude टाइम बरोबर कमी 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 होत गेली आणि शेवटी काय झाली, झिरो झाली, that amplitude is called as a damped amplitude. And the oscillation in which amplitude of the body reduces to 0, then such oscillations are called as a damped oscillations. आणि जो डिव्हाइस हे damped oscillations परफॉर्म करतो, that device is called as a damped oscillator. त्यामुळे damped oscillator मध्ये बॉडीचे ऑसिलेशन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम हे कमी कमी होत जातं आणि शेवटी 0 होतं. दॅट इज सेड टू बी अ damped oscillator. And what is damped oscillations? The oscillations in which amplitude of the body reduces to 0. Such type of oscillations are called as damped oscillations. And if amplitude decreases with respect to time, such amplitudes are called as a damped amplitudes. Now we'll see how damped oscillator works. This is the system for damped oscillator. So there is one rigid support. Okay. Spring attached, one end of spring is attached to the rigid support and other end of spring is attached to the mass. So I can say this is one spring mass system. बघा समजते का, एक स्प्रिंग एक मास, त्यामुळे याला काय म्हणायचं, स्प्रिंग मास सिस्टीम. वन एंड ऑफ द मास कनेक्टेड टू द व्हेन. व्हेन म्हणजे एक पाती, पंख्याच्या पात्या असतात ना तशी ही एक पात आहे. वन एंड ऑफ द मास कनेक्टेड टू द व्हेन अँड द व्हेन इज इमर्स्ड इन टू द लिक्विड. हे काय याच्यामध्ये इमर्स केलं आहे, त्याचं काय इफेक्ट होतं आपण डिस्कस करणारच आहे. आता बघा या केसमध्ये मास एमला जर फोर्स अप्लाय केला तर काय होणार आहे, दिस सिस्टीम ऑसिलेट्स फ्रॉम इट्स मेन पोझिशन. पण ही सिस्टीम कोणाला कनेक्ट झाले, दॅट सिस्टीम इज कनेक्टेड टू द व्हेन. त्यामुळे यांच्यावर काय होणार आहे, यांचा फोर्स याला कनेक्ट होणार आहे. अगेन दिस व्हेन परफॉर्म्स द ऑसिलेशन्स. म्हणजे बघा, व्हेन स्प्रिंग मास सिस्टीम परफॉर्म्स द ऑसिलेशन्स, at the same time व्हेन परफॉर्म्स द oscillations. So there are two type of oscillations. One is the spring mass system oscillations and second is the oscillation of the vent inside the liquid. Correct? Spring mass system मध्ये रिस्टोरिंग फोर्स किती आहे, Fs इक्वल टू काय घेतो, -kx. स्प्रिंग मास सिस्टम मध्ये काय आहे, रिस्टोरिंग फोर्स ट्राइंग टू पुल दॅट स्प्रिंग टुवर्ड द मीन पोझिशन. दॅट फोर्स इज ऑलवेज कॉल्ड एज अ रिस्टोरिंग फोर्स. हे तुम्हाला माहितीच आहे, Fs इक्वल टू -kx. बट अदर एंड ऑफ द मास इज कनेक्टेड टू व्हेन. व्हेन काय करतं बघा, ही सिस्टम अशा ऑसिलेशन आहे. ही एक सिस्टम आहे स्प्रिंग मास आणि दुसरी सिस्टम कशी आहे, व्हेन विथ रिस्पेक्ट टू लिक्विड. व्हेन ऑल्सो परफॉर्म्स द ऑसिलेशन्स. व्हेन कमिंग टू द डाउनवर्ड पोझिशन with its velocity Vd. So Vd I can say it is a velocity of vent. Vd I can say it is to be a velocity of vent. आता वेन असा खाली गेलेला आहे बरोबर, याला अपोज कोण करणार आहे, लिक्विड करून त्याला अपोज होणार आहे खाली येण्यासाठी. सो अपोजिंग फोर्स अप्लाइड फ्रॉम लिक्विड बरोबर का टू द व्हेन, इट इज इन अ व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. हा येतोय खाली, लिक्विड करून त्याच्यावर फोर्स कसा होतोय, अपवर्ड ॲक्ट होतोय. त्यामुळे हा फोर्स काय करणार आहे, व्हेनची व्हेलॉसिटी कमी करणार आहे. बघा, जर याच्यामध्ये लिक्विड नसतं तर हे काय झालं असतं, फ्री ऑसिलेशन झालं असतं. पण लिक्विडमध्ये काय होतंय, व्हेनमध्ये फोर्स ॲक्ट होतोय. व्हेन कशी येते, खाली येते. लिक्विड करून व्हेनवरती फोर्स कसा ॲक्ट होतोय, अपवर्ड. सो व्हेन मुव्हिंग डाउनवर्ड्स, फोर्स फ्रॉम लिक्विड टू द व्हेन अप्लाइड अपवर्ड. त्यामुळे हा फोर्स काय करणार आहे, ट्राईंग टू पुट द व्हेन पोझिशन टू द मेन पोझिशन. ओके, त्यामुळं जो फोर्स लिक्विड करून व्हेनवरती ॲक्ट होतोय त्या फोर्सला काय म्हणायचं, डॅम्पिंग फोर्स Fd. सो आय कॅन राईट हिअर Fs इज restoring force
in spring mass system. ओके, आणि FD डॅम्पिंग फोर्स. हा डॅम्पिंग फोर्स काय करतोय, व्हेनची ॲम्प्लिट्यूड कमी कमी कर, शेवटी व्हेनला काय करतो, मेन पोझिशनला आला, त्यामुळे तो फोर्स काय असणार आहे, डॅम्पिंग फोर्स फ्रॉम लिक्विड टू व्हेन. डॅम्पिंग फोर्स फ्रॉम लिक्विड टू व्हेन. हा फोर्स काय करणार आहे, व्हेनच्या वेलॉसिटीला अपोज करणार आहे, त्यामुळे व्हेन करणार आहे शेवटी आफ्टर सर्टन इंटर ऑफ टाइम इट कम्स टू झिरो. जर लिक्विड नसतं तर सिस्टीम बाहेरची ऑसिलेट झाली असते, पण वॉटरमधून काय होतं आहे, सिस्टीम शेवटी कुठे येणार आहे, इक्विलिब्रियम पोझिशन. त्यामुळे लिक्विड करून व्हेनला अपोजिट फोर्स अप्लाय होतो. सो स्प्रिंग मास सिस्टीमला रिस्टोरिंग फोर्स, व्हेन लिक्विड सिस्टीमला डॅम्पिंग फोर्स, हे लक्षात ठेवा. आता एक दोन फोर्स मिळाले, FS आणि FD. FS काय, FS इज इक्वल टू काय, -kx, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. अँड डॅम्पिंग फोर्स काय असणार आहे बघा, व्हेन खाली लागले विडीत करण्यासाठी फोर्स कसा आपला होते, व्हर्टिकल अपवर्ड डायरेक्शनला. त्यामुळे FD इज इक्वल टू मायनस असू देतो, -b टू VD. ओके, ड्रिफ्ट वेलोसिटी FD इज इक्वल टू -b टू VD, F इज इक्वल टू -kx. हा एक फोर्स ॲड झाला आहे, याचा रिस्टोरिंग फोर्स व्हेनसाठी, आणि स्प्रिंगसाठी रिस्टोरिंग फोर्स FS. देयरफॉर टोटल फोर्स इन ऑसिलेटर, डॅम्प ऑसिलेटर, टोटल फोर्स इन ऑसिलेटर बघा इज F इज इक्वल टू FS प्लस FD. देयरफॉर F इज इक्वल टू FS म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंटचा रिस्टोरिंग फोर्स, FS म्हणजे फोर्स ड्यू टू स्प्रिंग मास सिस्टीम. F इज इक्वल टू -kx प्लस, आता हा FD म्हणजे काय, -bv, म्हणजे डायरेक्टली होतो या ठिकाणी, I can write directly as a -b into VD. Therefore F plus b VD plus kx is equal to 0. F म्हणजेच काय, मास इंटू ॲक्सेलरेशन, ma प्लस b वेलोसिटी म्हणजेच काय, डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, प्लस kx इक्वल टू 0. दॅट इज ॲक्सेलरेशन म्हणजे पण काय, m इंटू d2x बाय dt स्क्वेअर. ॲक्सेलरेशन म्हणजे d2x बाय dt स्क्वेअर प्लस b इंटू dx बाय dt प्लस kx is equal to 0. Divide them into the equation, what you get, therefore d2x by dt square plus b by m dx by dt plus k by m into x, k by m into x equal to 0. Therefore, so instead of writing this, we'll stop here then. d2x by dt square plus b by m dx by dt plus k by m x is equal to 0. This is equation for damped oscillator. See, the differential equation of SHM it was d2x by dt square plus k by m into x. Damped oscillator मध्ये काय झालं, velocity of vane ऍड झाली, त्यामुळे ती इक्वेशन पण या ठिकाणी ऍड झाली ॲडिशन मध्ये. Linear SHM equation d2x by dt square plus k by m x equal to 0, and for damped oscillations equation is d2x by dt square plus b by m dx by dt plus k by m x is equal to 0. That is differential equation of damped oscillator in which it performs damped oscillations. Damped oscillation म्हणजे काय, ते आपण याच्या अगोदरच्या पॉईंटमध्ये डिस्कस केलेलं होतं. मग हे जर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर याचं सोल्युशन काय आहे? Solution of equation 1, x is equal to a e raised to minus bt by 2m into cos omega dash t plus y. A e raised to minus bt by 2m cos omega dash t plus y, where
T is equal to minus dt by 2m is again 1 कॉन्स्टंट. एका जास्त घेण्याची गरज नाही आहे, फक्त माहिती पाहिजे. सोल्युशन हे असं आहे. ओके. अँड हे जे ऑसिलेशन्स आहे त्याचं डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. लिनियर केसमध्ये काय असते, ओमेगा इज इक्वल टू रूट के बाय एम. तर अँग्युलर केसमध्ये के बाय एम मायनस बी टी बाय 2m ब्रॅकेट स्क्वेअर ही त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. याचं डेरिव्हेशन सिलेबस नाही आहे, फक्त याची व्हॅल्यू लक्षात ठेवा. ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम मायनस बी टी बाय 2m स्क्वेअर. लिनियर एसएचचे म्हणजे फक्त काय होतं, ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट के बाय एम. तर डॅम्प ऑसिलेशनमध्ये काय असणार आहे, त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम मायनस बी टी बाय 2m ब्रॅकेट स्क्वेअर. हा जो ओमेगा असेल त्याचं टाइम काय असणार आहे, टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. सो आय कॅन राईट टाइम पिरियड ऑफ डॅम्प ऑसिलेटर इज टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट के बाय एम मायनस बी टी बाय 2m. ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. हे सिलेबसचा डेरिव्हेशन नाही आहे, फक्त व्हॅल्यू माहिती पाहिजे. अँग्युलर व्हेलॉसिटी फॉर डॅम्प ऑसिलेटर अँड टाइम पिरियड ऑफ डॅम्प ऑसिलेटर. And this is differential equation for damped oscillators. The best example is simple pendulum. Simple pendulum performs oscillation, but after certain interval of time, amplitude reduces to 0. म्हणजे टाइम बरोबर amplitude जर कमी होत गेली तर ते amplitude काय असणार आहे, damped amplitude. आणि ते ऑसिलेशन कशा असणार आहे, damped oscillations. And this is the damped oscillations differential equation. Damped oscillations ची angular velocity, damped oscillations चा time period 2 pi square k by m minus b t by 2m bracket square. So this is the end of this point of damped oscillations. Now we move to the last point of this chapter. Now this is the last point of this chapter, that is the free and forced oscillations. हाच पॉईंट आपण लास्ट इयरमध्ये एक चॅप्टर ऑफ ऑसिलेशन्स हाच पॉईंट होता, त्याच्यामध्ये हे सगळं डिस्कस केलेलं आहे. इथे फक्त आपण इन टर्म्स ऑफ रिव्हिजन्स घ्यायचं आहे, कारण या केसमध्ये इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी त्याचं रिलेशन दिलेलं आहे. पॉईंट सुरू करायच्या अगोदर आपण तो टाइम पिरियडचा फॉर्म्युला लिहूया. टाइम पिरियड ऑफ द पेंडुलम टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट एल बाय जी, आणि फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स एन इज इक्वल टू 1/2 पाय स्क्वेअर रूट जी बाय एल. मग आता इक्वेशन बघा, फ्रिक्वेन्सी आणि लेंथचं काय रिलेशन आहे, इन्व्हर्स. म्हणजे लेंथ जर कमी असेल तर ऑसिलेशन्स वाढणार, लेंथ जर जास्त असेल पेंडुलमची तर ऑसिलेशन्स कमी होणार. फ्री ऑसिलेशन्स, सपोज देर इज बॉब ए बी सी डी acts as a connected to the string from which support acts as a pendulums. So bob A heavy sphere, okay, and bob B, C, D are hollow sphere. बघा, ए बॉब हा हेवी आहे, पूर्ण भरलेला आहे, आणि एक आहे एम्प्टी. आय कॅन से इट इज अ हॉलो स्फिअर्स. म्हणजे वेट याचं जास्त असणार, कारण याचं ऑसिलेशन जास्त होणार आहे. इफ आय अप्लाय द फोर्स अँड रिलीज, देन व्हॉट हॅपन्स, दिस इज वन पेंडुलम आणि बी सी डी तीन पेंडुलम एकत्र आहेत, तर याला काय म्हणायचं, पेंडुलम. Arrangement of pendulums, it is called as a pendulum. Okay, so when A oscillates, what happens? A oscillates. During the oscillations, A transfers its energy to the B, to the C, to the D. But see the figure. Length प्रत्येक pendulum ची equal नाही. Equal कोणा कोणाचे फक्त A pendulum आणि C pendulum ची लेंथ इक्वल आहे, पण पेंडुलम बी आणि पेंडुलम डी यांची लेंथ इक्वल नाही. सो ज्यांची लेंथ इक्वल नाही त्यांची फ्रिक्वेन्सी ऑफ व्हॅल्यूची सुद्धा वेगवेगळी असणार आहे. इज इट क्लिअर? सो ए ट्रान्सफर इट्स एनर्जी टू द बी, देन बी अंडर ऑसिलेशन्स, देन सी अंडर ऑसिलेशन्स, अँड देन डी अंडर ऑसिलेशन्स. सो ए इज ट्राइंग टू गिव्ह इट्स एनर्जी टू द बी, सी, डी, आणि एचे जे ऑसिलेशन्स आहेत ते कसे फ्री, इट इज ऑसिलेटिंग फ्रीली. दॅट्स वाय इट इज सेड टू बी फ्री ऑसिलेशन्स. आणि हे ऑसिलेशन्स काय करणार आहे, कुणा ड्राईव्ह करणार आहे, दे आर ड्रायव्हिंग ऑसिलेशन फॉर बी, सी अँड डी. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज अ ड्रायव्हर. A acting as a driver. Because of this driver, they are going to perform the oscillations from their main position.
हे सगळे कशाला कनेक्ट केले? दे आर कनेक्टेड टू द स्ट्रिंग फ्रॉम रिजिड सपोर्ट. हा तर हेवी आहे तेव्हा हा खाली येणार आहे. परफॉर्म द ऑसिलेशन्स फ्रीली, त्यामुळे याचे ऑसिलेशन काय असणार आहे? फ्री ऑसिलेशन्स. I can say it is a free oscillation without any resistance. So the oscillations of the particle without any resistance, the oscillations are said to be free oscillations. But this A is said to be heavy sphere, B, C, D are said to be a hollow spheres. A under oscillations transfers its oscillations to B, C and D. मग A's oscillations आणि C's oscillations सारखेच असणार कारण दोघांची लेंथ सारखी आहे. लेंथ सेम असल्यामुळे दोघांचं फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन सुद्धा सेम असणार आहे. लेंथ कुणाची कमी बघा फिगरमध्ये? सगळ्यात कमी कमी लेंथ पेंडुलम बीची आहे. ज्या पेंडुलम बीची लेंथ कमी असेल तर त्याचं ऑसिलेशन जास्त असणार आहे. त्यामुळं एन बी ची फ्रिक्वेन्सी ही एन ए, एन सी आणि एन टीपेक्षा जास्त असणार आहे. या 4 पेंडुलमपैकी दोघांचीच फक्त फ्रिक्वेन्सी सेम असणार आहे. एन ए इज इक्वल टू एन सी, कारण दोघांची लेंथ सेम आहे. याच्या कम्पॅरेटिव्हली याची जास्त असणार आहे, याच्या कम्पॅरेटिव्हली याची फ्रिक्वेन्सी जास्त असणार आहे. जास्त का म्हणतो? कारण लेंथ जेवढी कमी होत जाईल तेवढं फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स त्या पेंडुलमचे वाढत जाणार आहे. सो ए फोर्सिंग पेंडुलम बी, पेंडुलम बी फोर्सिंग पेंडुलम सी फोर्सिंग पेंडुलम डी. ऑसिलेशन टेक्स प्लेस ऑन द होल सिस्टीम. बरोबर आहे. आणि ज्याला याचं नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन, नॅचरल फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय? सपोज इथे बॉब आहे, जास्तीत जास्त बॉब या पोझिशनलाच येऊ शकतो, याच्यावर जाऊ शकत नाही. या पोझिशनला इकडे जाऊ शकतो आणि या पोझिशनला इकडे जाऊ शकतो. म्हणजे त्याचं काय? मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन, म्हणजे ऑसिलेशन्स होऊ शकतो याचं मॅक्सिमम. आणि याची फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन. म्हणजे ज्याला ए नॅचरल फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशनने व्हायब्रेट होईल, ऑसिलेट होईल, त्यावेळेस सुद्धा काय होणार आहे? सी ऑल्सो व्हायब्रेट फ्रॉम इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन बिकॉज length of the both pendulum will be same, and when resonance takes place these two can vibrate with their own natural frequency. मग बघा हे असं असणार आहे. या पहिला काय रेझोनन्स झाला म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी या ठिकाणी मॅच झाली. कोणाची? एन ए आणि एन सी दोघांची जेव्हा फ्रिक्वेन्सी सेम होणार त्यावेळी काय दोघं त्यांच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे कितीपर्यंत जास्तीत जास्त अंतर होऊ शकतात ऑसिलेशन की त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन. फॉर एक्झाम्पल जर आपण झोपाळ बघितला, झोपा जास्तीत जास्त होऊ शकतो व्हर्टिकल डिस्टन्सपर्यंत एक पर्टिक्युलर अँगल करतो, त्याच्यावर कव्हर होऊ शकत नाही. दॅट विल बी द मॅक्सिमम ऑसिलेशन आणि त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. सो natural frequency of oscillation Na is equal to Nc. Both can oscillate with the maximum frequency and then resonance takes place. Resonance takes place म्हणजे काय? या ठिकाणी दोघांची अँप्लिट्यूड काय सारखीच असणार आहे आणि या ठिकाणी फ्रिक्वेन्सी काय? N is equal to Nc. So this is the concept free oscillations and forced oscillations. Free कोणाचं आहे? A चं. याच्यामध्ये कोण व्हायब्रेट व्हायला लागले? Who is vibrating or who is oscillating? B, C and D. So they are driven by driver. B, C, D, they are driven due to driver. He is supplying the energy to B, C and D. That's why they are forcefully oscillating. And these oscillations are called as a forced oscillations. And the oscillation of A is said to be a free oscillations. Okay? So this is very simple concept. Free oscillations and forced oscillations. A performs free oscillations and B, C, D performs forced oscillations, in which the frequency of vibration is maximum for pendulum B because there is a relation n proportional to square root of 1 by root n proportional to 1 upon square root of length. So here is the end of this point 3 and forced oscillations and end of this topic oscillations. In this chapter we had a discussion on SHM, differential equation of SHM, velocity of SHM, acceleration of SHM, displacement of SHM, values for displacement, velocity, acceleration at mean position and their values at extreme position. Then we are seeing graphical representation of displacement, velocity and acceleration at mean position, graphical representation of velocity, acceleration and displacement at extreme position. Then we had discussion of combination of spring, then projection of UCM in a SHM, then composition of SHM, then resultant amplitude, then resultant
phase difference, resultant initial phase and resultant displacement. And then we got different cases, case 1, case 2, case 3 for the equal amplitude, and for phase change alpha minus alpha is equal to 0, is equal to 180 and is equal to pi by 2. Then we had a discussion about angular SHM, differential equation of angular SHM, equation for magnet vibrating under the action of magnetic field, then dipole oscillator concept, and the last point is free and closed oscillations. So here is the end of this chapter, oscillations. Okay, thank you.